सत्यनारायण व्रत हे सर्व दुःखांचा नाश करणारे असे व्रत आहे. त्याशिवाय हे सुख, शांती, धन, धान्य वर समृद्धी देणारे असे व्रत आहे. सौभाग्य प्राप्ती, संतती देणारे असे हे व्रत असून ही सत्यनारायणाची पूजा प्रामुख्याने प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी आपण करत असतो. पौर्णिमेच्या दिवशी आपण ही पूजा संध्याकाळी करत असतो, पण एखाद्या वेळी शक्य नसेल तर सकाळी देखील ही पूजा केली जाते. त्याशिवाय एकादशी किंवा अमावस्येच्या दिवशी देखील सत्यनारायण पूजा करणे खूप चांगले मानले जाते. आणि त्याशिवाय विशेष प्रसंगी किंवा आपल्या परमेश्वराचे आभार मानण्यासाठी देखील ही पूजा केली जाते. विवाह असो किंवा नवीन नोकरीची सुरुवात किंवा नवीन घर खरेदी अशा काही सत्यनारायणची पूजा ही कोणत्याही कारणासाठी कोणत्याही दिवशी आपण करू शकतो. ही पूजा कोणत्याही उत्सवापुरती मर्यादित नसते. तर अशा प्रकारे आपल्याला जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये देखील ही पूजा करणे खूप शुभ आहे. आपली काही इच्छापूर्तीसाठी देखील आपण संकल्पयुक्त सत्यनारायण पूजा करू शकतो. 11, 21 किंवा महिनाभर देखील ही पूजा केली जाऊ शकते. आणि ही रोज करताना पूजा कशी करायची आहे याविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर ज्या वेळेस आपण संकल्पयुक्त सत्यनारायण पूजा करणार आहोत त्यावेळेस आपल्याला ही मांडणी रोज नवीन करायची गरज नसते. ही मांडणी एकदा केली की ती उचलायची नसते. रोज आपल्याला ती तशीच राहू द्यायची आहे. आणि आपल्याला संकल्प करून घ्यायचा आहे आधी की आपण किती दिवस हे आणि किती सत्यनारायण पूजा करणार आहोत आणि ही सकाळ किंवा संध्याकाळ कोणत्या वेळी करणार आहे ही वेळ देखील आपल्याला एक निश्चित करून घ्यायची आहे. त्याच वेळेस आपल्याला ही पूजा करायची आहे. यामध्ये आपल्याला उपवास करायची गरज नसते. इथे हे जे आपण कलशामध्ये पाणी ठेवले आहे ते आपण 2-3 दिवसामध्ये आपल्याला ते बदलून घ्यायचे आहे. त्याशिवाय ही कलशावरची जी पाने आहे आणि ती देखील आपण थोडं आपल्याला वाटले की खराब होत आहे तर ती देखील आपण बदलून घेऊ शकतो. आणि इथे बाळकृष्ण भगवानांना आपल्याला रोज आंघोळ घालायची आहे. रोज त्यांची तशीच पूजा करायची आहे. इथे जो आपण प्रसादाचा शिरा बनवला आहे तो आपल्याला रोज नेहमी तर आपण 1.25 पटीने बनवतो, पण अशा वेळी आपल्याला फक्त 1 चमचा बनवला तरी देखील चालतो. आणि इथे हे जे खडी साखर आपण घेतले आहे ठेवले ते देखील आपण चहा वगैरे करताना त्यामध्ये वापरू शकतो. आणि ही जी खालची पाने ठेवली आहे ती देखील आपण ज्यावेळेस आपल्याला वाटेल खराब होत आहे त्यावेळेस ती देखील आपल्याला ही बदलून घ्यायची आहे. आणि उद्यापनाचं म्हणजे असे की शेवटच्या दिवशी आपल्याला एखाद्या जोडपं किंवा एखाद्या सवाष्णीला आपण जेवायला बोलू शकतो. आणि ते देखील आपल्याला शक्य होत नसेल तर मग तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला, गरीबाला दान दक्षिणासहित कोरडाचा शिदा आटा आपण दान करू शकतो. अशा प्रकारे आपण संकल्पयुक्त सत्यनारायण पूजा करून आपली इच्छापूर्ती करून घेऊ शकतो. नक्की करून बघा, खूप प्रभावी असे हे आहे हे. आणि त्याशिवाय ही पूजा आपल्याला अशी उचलायची आहे. तर दुसऱ्या दिवशी आपल्याला जे पोथीमध्ये शेवटच्या पानावर एक मंत्र दिला आहे तर तो मंत्र म्हणण्याआधी आपल्याला हे सत्यनारायण भगवानांचा फोटो आणि बाळकृष्णांची मूर्ती आधी उचलून घ्यायची आहे. आणि त्यानंतर हा बघा, हा जो मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे. आणि मग सर्व पूजेवर आपल्याला अक्षता टाकून घ्यायची आहे. आणि मग त्यानंतर मग हे कलशातलं पाणी आपल्याला झाडांमध्ये टाकून द्यायचं आहे. आणि अशा प्रकारे ही पूजा आपल्याला उचलायची आहे. तर व्हिडिओतली माहिती कशी वाटली, आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छानशा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.